गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे एक्सप्रेशन्स बघितले होते. आजही आपण एखादं नवीनच एक्सप्रेशन बघणार आहे जे आपल्याला दररोज बोलत असताना लागणार आहे. असं कितीतरी वेळा होतं की आपण एक गोष्ट ठरवतो आणि ते होत नाही आणि तेव्हा आपण म्हणतो बापरे माझं डोकंच फिरलं, तर बस झालं. तर डोकं फिरणं म्हणजे एक्झॅक्टली आपलं डोकं फिरतं का नाही, तर एखादी कंडिशन अशी येते, एखादं सिच्युएशन असं येतं की ज्याच्यामध्ये आपल्याला राग येतो, ती गोष्ट झाली नाही म्हणून, आणि मग आपण म्हणतो की डोकं फिरलं. जर मला अशा प्रकारचे काही सेंटेन्सेस दररोज बोलायचे झाले किंवा ऐकायचे झाले किंवा आपण दररोज बोलतच असतो डायरेक्टली इनडायरेक्टली, तर मी कोणतं एक्सप्रेशन यूज करू शकते त्याच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो डोकं फिरणं म्हणजे टू लूज वन्स माइंड, एखाद्या व्यक्तीचं. आता वन्स जो इथे यूज केलेला आहे, इथं पर्टिक्युलरली ज्याचं डोकं फिरलेलं आहे तिथे येणार आहे प्रोनाउन. सो सम एक्झाम्पल्स आहे. तुझं डोकं फिरलंय वाटतं, आपण बोलत असताना, भांडत असताना, वाद करत असताना किंवा आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही की आपण अशा प्रकारचं एक्सप्रेशन यूज करतो की तुझं डोकं फिरलंय वाटतं. सो वी यूज आय थिंक यू लॉस्ट युअर माइंड. आता बघा, युअर माइंड इथं वन्सच्या ऐवजी आपण यूज केलेलं आहे युअर, पण आपण पुढच्या व्यक्तीला म्हणतो की तुझं डोकं. सो युअर माइंड. ही बातमी ऐकून माझं डोकं फिरलं. जसं की एखादी चांगली बातमी असेल, वाईट बातमी असेल, आपल्याला न आवडणारी बातमी जर आपण ऐकली म्हणून समजा, तर काय होतं, आपलं डोकं फिरतं. सो आय हॅव लॉस्ट माय माइंड व्हेन आय हर्ड दिस न्यूज. ही न्यूज ऐकल्यानंतर किंवा ही बातमी ऐकल्यानंतर माझं डोकं फिरलं. माझा रिझल्ट बघून पप्पांचं डोकं फिरलं. म्हणजे काय, तुमचा रिझल्ट चांगला झाला नाही आणि तुमचे पप्पाने ते बघितलं आणि त्यांचं डोकं फिरलं. सो व्हॉट यू कॅन से, माय फादर हॅज लॉस्ट हिज माइंड when he saw my result. His mind, my mind, your mind, one's mind म्हणजे कुणाचं डोकं फिरलं ते. सकाळी गाडी सुरू न झाल्याने माझं डोकं फिरलं. सकाळी एक तर मला गडबड होती आणि गाडी सुरू झाली आणि त्यामुळे माझं डोकं फिरलं. सो आय हॅव लॉस्ट माय माइंड दॅट माय कार डिड नॉट स्टार्ट ॲट मॉर्निंग. तुझ्यासारखं माझं डोकं फिरलं नाही. आय हॅवंट लॉस्ट माय माइंड लाईक यू. माझं डोकं फिरलं होतं जे मी तुला सांगितलं, म्हणजे मी तुला सांगायला नको होतं की त्याचा अर्थ झाला आय हॅड लॉस्ट माय माइंड दॅट आय टोल्ड यू. तुझं डोकं फिरलंय का? अगेन वी कॅन आस्क द क्वेश्चन्स. हॅव यू लॉस्ट युअर माइंड? तू डोकं फिरल्यासारखं का वागत आहेस? वाय आर यू टॉकिंग लाईक लुझिंग युअर माइंड? आता आपण याच्यामध्ये प्रश्न पण केलेला आहे, डब्ल्यू टाईप पण प्रश्न केलेला आहे. म्हणजे हे जे क्रियापद आहे, इन जनरल क्रियापद वापरताना कशा प्रकारे सेंटेन्स होतात तसेच होणार आहेत. फक्त एक त्याला काय दिलं, वाक्यप्रचार आपण बनवलेला आहे. माझं डोकं फिरलं होतं जे तुझ्याशी भांडलो. आय हॅड लॉस्ट माय माइंड दॅट आय फाउट विथ यू. ऐनवेळी पैसे ट्रान्सफर न झाल्याने माझं डोकं फिरलं होतं. अगेन कंडिशन अशी आलेली आहे ज्याच्यामध्ये तुमचं डोकं फिरू शकतं ते की पैसे ट्रान्सफर झाले नाही. आय हॅड लॉस्ट माय माइंड बिकॉज द मनी डिड नॉट ट्रान्सफर ॲट लास्ट मोमेंट किंवा ॲट द 11th hour. ऐन वेळेला म्हणजे लास्ट मोमेंटला किंवा 11th hourला पैसे ट्रान्सफर झाले नाही. माझं डोकं फिरवू नकोस. डोंट मेक मी लूज माय माइंड किंवा माय टेम्पर. भुकेने त्याचं डोकं फिरलं होतं, तर काही सुचत नव्हतं, त्याचं डोकंच फिरलं कारण भूक लागली होती, त्याचं डोकं चालत नव्हतं. ही हॅड लॉस्ट हिज माइंड ड्यू टू हंगर. तुझा हात धरायला माझं डोकं फिरलं होतं. आय हॅड लॉस्ट माय माइंड टू होल्ड युअर हँड अँड. तुझ्याशी लग्न करताना माझं डोकं फिरलं होतं. नवरा बायकोमध्ये जेव्हा भांडण होत असतात आणि तेव्हा आपण एकमेकांना बोलू शकतो की अरे माझं डोकं फिरलं होतं जे तुझ्याशी लग्न केलं. सो आय हॅड लॉस्ट माय माइंड वेन आय मॅरीड यू किंवा वेन आय डिसाइडेड टू मॅरी यू. म्हणजे मेन मुद्दा काय आहे, रागामध्ये चिडचिड होत असताना एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही म्हणून एक कंडिशन अशी येते की आपण आपलं राग अनावर होतो आणि म्हणतो की माझं डोकं फिरलंय किंवा माझं डोकं फिरवू नको किंवा मी असं केलं की माझं त्यामध्ये डोकं फिरलं होतं. तर हे जर बोलायचं झालं तर वी यूज टू लूज वन्स माइंड. हे काय आहे, वाक्यप्रचार वापरलं जातं. दिस इज फॉर टुडे. साईडला होते, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि अशा प्रकारचे जे तुम्ही सेंटेन्सेस ऐकलेले आहेत ते इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा आणि एक्सप्रेशन जे काही आपण शिकत आहोत ते डे टू डे लाईफमध्ये यूज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्तच व्हिडिओ बघितला आणि ते ऐकलं आणि सोडून दिलं असं करू नका. यूज दॅट इन युअर डे टू डे लाईफ. सो तुमचं इंग्रजीचं स्पीकिंग जे आहे डायरेक्टली इनडायरेक्टली काय होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.